मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये 90 जागा लढवून 29 जागा जिंकता आलेल्या आहेत। शिवसेनेला 29 जागा जिंकता आलेल्या आहेत। लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये बेस्ट स्ट्राईक रेटचा दावा करणाऱ्या शिंदेंचा महापालिका निवडणुकीमध्ये स्ट्राईक रेट मात्र घसरलेला आहे। शिवसेनेची घसरलेली कामगिरी त्यांचं महायुतीतलं वजनही कमी करणारी ठरल्याची चर्चा आता राज्यभरात सुरू झालेली आहे। बघूया त्या संदर्भातला एक स्पेशल रिपोर्ट। मुंबईत शिंदेंच्या शिवसेनेला मोठा धक्का। शिवसेनेचा मुंबईतला स्ट्राईक रेट घसरला। मुंबईच्या निकालानं शिंदेंचं युतीतलं वजन घटणार। मुंबई महापालिका निवडणुकीचे निकाल राज्याच्या राजकारणावर दूरगामी परिणाम करणारे ठरू शकतात। मुंबई महापालिकेचे निकाल ठाकरे बंधूंसाठी जेवढे धक्कादायक आहेत तेवढेच ते एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेसाठी धक्कादायक ठरलेत। एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेनं 90 जागा लढवल्या होत्या। 90 जागा लढवताना शिवसेना 70 ते 80 चा स्ट्राईक रेट राखेल असा विश्वास एकनाथ शिंदेंनी व्यक्त केला होता। शिंदे नेहमीच प्रत्येक विजयावेळी स्ट्राईक रेटच्या भाषेतच बोलत होते। एकनाथ शिंदेंनी गेल्या 2 वर्षांपासून मुंबई महापालिकेची निवडणूक लढण्याची तयारी सुरू केली होती। उद्धव ठाकरेंसोबत असलेल्या अनेक माजी नगरसेवकांना त्यांनी आपल्या पक्षात घेतलं होतं। त्यामुळे एका क्षणी तर कागदावर उद्धव ठाकरेंपेक्षा एकनाथ शिंदेंची बाजू भक्कम वाटत होती, पण प्रत्यक्षात निकालात एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची मोठी पडझड झाली। मुंबईत शिवसेनेचा स्ट्राईक रेट मोठ्या प्रमाणात घसरलाय। एकनाथ शिंदे नेहमी स्ट्राईक रेटची गोष्ट करतात आणि हा स्ट्राईक रेट अत्यंत कमी आहे। एकनाथ शिंदेंची ताकद ठाण्यामध्ये आहे पण मुंबईमध्ये नाही आहे आणि मुंबईमध्ये ठाकरे सेनेला पर्याय म्हणून शिंदे सेनेला उभा करण्याचा किती प्रयत्न केला तरी तो अयशस्वी होईल। आणि मला असं वाटतं की एकनाथ शिंदेंची ताकद कमी झाली आहे मुंबईत, हे कदाचित देवेंद्र फडणवीसांना सुद्धा आवडलं असावं असं मला वाटतं। एकनाथ शिंदेंनी विजयाचा आनंद व्यक्त केला, पण त्यांच्यातला तो आत्मविश्वास हरवल्याचं पाहायला मिळालं। इथे क्लिअर मेजॉरिटी शिवसेनेला ठाणेकरांनी स्पष्ट बहुमत दिलं आहे, त्याबद्दल मी ठाणेकरांचं मनापासून अभिनंदन करतो, ठाणेकरांना धन्यवाद देतो। खरं म्हणजे एकंदरीत मुंबईकरांनाही मी मनापासून धन्यवाद देतो की मुंबईमध्ये देखील महायुतीला शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाला जे मॅजिक फिगर लागते, बहुमत लागतं, ते अगदी बहुमताजवळ आम्ही पोहोचलो आहे। शिवसेनेची एकनाथ शिंदेंची मुंबईत झालेली पिछेहाट वेगवेगळ्या अर्थानं पाहिली जाते। मुंबई म्हणजे शिवसेना हे समीकरण आहे, त्यात एकनाथ शिंदे आपली शिवसेना हीच खरी शिवसेना असं सांगत आलेत। पण यावेळी मुंबईकरांनी एकनाथ शिंदेंपेक्षा ठाकरेंच्या शिवसेनेला मोठी पसंती दिली आहे। मुंबईत शिवसेना म्हणजे ठाकरे हे समीकरण अधोरेखित झालंय। नाही, एकनाथ शिंदेंना मुंबईकरांनी यापूर्वी लोकसभेच्या वेळी आणि विधानसभेच्या वेळी स्पष्टपणे सांगितलेलं होतं की मुंबई ही ठाकरेंचीच आहे। मुंबईवरती ठाकरेंच्या शिवाय कोणाचं नाव असूच शकत नाही। आणि आत्ताची जी आकडेवारी तुम्ही सांगताय, जी लेटेस्ट आकडेवारी, ती सुद्धा हेच सांगते की एकनाथ शिंदेंची मुंबई नाही आहे। की शिवसेना कोणाची हे महाराष्ट्राच्या जनतेनं विधानसभेत आणि लोकसभेत सिद्ध करून दाखवलं, नगर परिषदांच्यामध्ये सिद्ध करून दाखवलं। न्यायालय असेल, निवडणूक आयोग असेल किंवा मग विधानसभेचे सभापती असतील, या सगळ्यांनी निर्णय दिल्यानंतर उद्धवजी ठाकरे म्हणत होते की आम्ही जनतेच्या न्यायालयात जाणार। मग विधानसभेला ते 100 जागा लढवून जेव्हा 20 वर आले आणि शिंदे साहेबांनी 80 जागा लढवून जेव्हा 60 आमदार जिंकून आणले, तेव्हाच खरी शिवसेना कोणाची याचा निकाल लागलेला आहे। शिवसेनेच्या मुंबईतल्या पिछेहाटीचा भाजप शिवसेना महायुतीच्या नातेसंबंधांवरही पडण्याची शक्यता नाकारता येत नाही। उद्धव ठाकरेंना सक्षम पर्याय म्हणून एकनाथ शिंदेंकडे पाहिलं जात होतं, त्यामुळे जागा वाटपात एकनाथ शिंदेंनी 90 जागा पदरात पाडून घेतल्या। पण मुंबईत ठाकरेंशी लढण्याइतपत भाजपकडे ताकद असल्याचं या निकालानं अधोरेखित झालंय। त्यामुळे भविष्यातली एकनाथ शिंदेंची बार्गेनिंग पॉवर कमी झाल्याची चर्चा सुरू झाली आहे। लोकसभा, विधानसभा आणि नगर परिषद निवडणुकीच्या निकालात शिवसेनेनं चांगली कामगिरी केली होती, पण महापालिका निवडणुकीत मुंबईत शिवसेनेची कामगिरी निराशाजनक म्हणावी लागेल। आतापर्यंत एकनाथ शिंदेंनी वेगवेगळ्या दबाव तंत्राचा वापर करत अनेक गोष्टी पदरात पाडून घेतल्या होत्या,
पण मुंबईच्या निकालानंतर एकनाथ शिंदेंना ते शक्य होईल असं वाटत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे मुंबई कोणत्या शिवसेनेची हे उत्तरही मुंबईतल्या मराठी माणसानं निकालातून दिलेलं आहे. आत्तापर्यंत एकनाथ शिंदेंनी वेगवेगळ्या दबाव तंत्रांचा वापर करून आपल्या पदरात अनेक गोष्टी पाडून घेतलेल्या होत्या. मात्र या निकालानंतर एकनाथ शिंदेंना हे शक्य होईल असं वाटत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे मुंबईत खरी शिवसेना कुणाची याचं उत्तर मराठी मतदारांनी त्यांच्या निकालातून दिलेलं आहे. कॅमेरामॅन ओमप्रकाशसह मी महेश बागल, झी 24 तास, मुंबई.